मी गप्पा ताऱ्यांच्या गाठी भेटी तुम्ही घडामोडी अभिनय पार चंदेरी सोनेरी चंदेरी सोनेरी चंदेरी सोनेरी चंदेरी सोनेरी. आणि मंगेशकर आडनावाचे फायदे तोटे काय जाणवले तुम्हाला या प्रदीर्घ प्रवासामध्ये? तोटा तर काहीच नाही झालेला माझा, फायदाच सगळे. फायदाच झालेला. पण आणखी काय सांगतील त्या संदर्भात की म्हणजे एक इमेज तयार झालेली आहे, लोकांची तुमच्याकडे बघण्याची दृष्टी वेगळी आहे. एक इमेज तयार झालेली आहे ती दीदीच्या नावाने तयार झालेली आहे, ही तर आता सर्वांनाच माहिती आहे गोष्ट. आणि आम्ही गात राहिलो, पण इमेज तयार करायची, स्पर्धा करायची किंवा हा चांगला गायला तर आपण त्याच्यावरती गाऊया वगैरे असं काहीही घडलेलं नाही, इथं माझ्या बाबतीत तरी नाही आहे. कारण माझ्यावर खूप पहिलं जे मी दारा पिक्चर मध्ये गायले त्यावेळेला माझं पहिलं डुएट होतं आणि त्याच्यात होती सुमन हेमाडी म्हणजे आत्ताची कल्याणपूरकर. पण आम्हा दोघींमध्ये कसलीही स्पर्धा नव्हती. तिचं पहिलं गाणं माझं पहिलं गाणं, बरोबर, एवढंच होतं. आणि सुहासिनी कोल्हापुरी माझ्या आत्तूबाई, बरोबर, आम्ही तिघी जणी पहिलं गाणं गेलो. म्हणजे त्याच्यामध्ये एक हार्मोनी, एक सूर आहे चांगला घरामध्ये देखील तुमच्या. दुसरं असं की मोठ्या वृक्षाच्या सावलीमध्ये लहान झाडं वाढत नाही असं म्हणतात. तर तुमच्या बाबतीत असं एक नेहमी म्हटलं जातं किंवा वाटतं, जाणवतं की तुमच्या कलागुणांच्या मानाने तुमची जी गाणी ज्या तऱ्हेने लोकप्रिय झाली त्या मानाने कौतुक काहीच कमी झालं असं वाटतं का व्यक्तिशः? तुम्हाला काय वाटतं? मोठ्या झाडाखाली लहान झाड वाढत नाही हे झाडांच्या बाबतीत आहे, माणसाच्या बाबतीत नाही. मोठं झाड असल्याशिवाय मार्गदर्शन आणि संरक्षण होत नाही माणसाचं. बरोबर. संरक्षणाकरता तुम्हाला मोठी माणसं लागतात, आणखी मार्गदर्शनाकरता नाववाली माणसं लागतात. मला मार्गदर्शन खूप झालेलं आहे. अच्छा. लहान लहान गोष्टींमध्ये पण मार्गदर्शन झालेलं आहे. आणि कौतुक किती झालं हे मला माहिती नाही, पण जेवढी आपली कॅपॅसिटी आहे तेवढं कौतुक झालेलं आहे. मी स्वतःला कधीही म्हणत नाही की मी नंबर 1 ची गायिका आहे किंवा फार मोठे आर्टिस्ट आहे, असं काही नाही. जेवढं माझ्यामध्ये आहे तेवढं कौतुक नक्कीच झालेलं आहे आणि तेवढंच काम मी केलं. मी काम फार कमी. रामभाऊ म्हटले तुला गाणं गायचंय, मायाच्या मायामध्ये कोण गोभी. वा वा, क्या बात. ते एक गोष्ट तुम्हाला सांगतो, मायाच्या मायामध्ये कोण गोभी, राखण करते मी रावजी, रावजी हात नकाळा गुजी, पाणी कुंडली, रावजी हात नकाळा गुजी, पाणी. वा वा, सुंदर. उषाबाई पण इतकं छान गायलं ते. आणि ते गाणं लोकांना इतकं आवडलं की शहरापासून ते खेड्यापर्यंत म्हणजे बाबूजी मला जनता गायकी पदवी दिली त्यामुळे.